बिर्याणीचं पहिलं घास खाल्ला आणि सगळं स्ट्रगल वरतीत वाटलं. हॅलो गाईज, मी आहे आदिती आणि वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. टोमॅटो कट करून झाले आणि तेवढ्यातच सोयाबीन पण शिजलं आणि इथून सुरू झालं खरं मास्टर शेफ. कांदा आणि सोयाबीन दोन्ही पण फ्राय करून घेतलं. स्मेल एवढा छान येत होता की सगळे मसाले पण बाहेर आले आणि तितक्यातच तांदूळनी पाण्यात उडी मारली. तिकडे तांदूळ शिजत होते आणि इकडे सोयाबीनला आलं लसूण पेस्ट, मसाले, कोथिंबीर आणि दही टाकून मस्त मिक्स केलं. मसाल्यात कोट झालेलं सोयाबीन नेक्स्ट लेवल टेम्पटिंग दिसत होता. तेवढ्यातच कांदा घेतला आणि डायरेक्ट तेलात टाकला. कांद्याला बोर व्हायला नको म्हणून टोमॅटो पण टाकलं आणि तेवढ्यातच एंट्री झाली ती म्हणजे सोयाबीनची. आणि थोड्याच वेळात भाजी इतकी टेम्पटिंग दिसायला लागली की आता वेट करणं इम्पॉसिबल झालंय. तांदूळ पण परफेक्ट शिजले. मग आला बिर्याणीचा सगळ्यात सॅटिस्फाईंग पार्ट, ते म्हणजे लेअरिंग. त्या फायनल लेअर नंतर किचनमध्ये स्मेलची सुनामीच आली. अरे एक गोष्ट तर विसरलोच, ती म्हणजे कोशिंबीर. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला हे सगळं टाकून मग फिर मेरे दिमाग की बत्ती जली. रोड रोलर जगह पे घर 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 घर. शेवटी गरमागरम बिर्याणी डायरेक्ट ताटात वाढून घेतली. इतका केअर झाल्यावरही बिर्याणी मात्र 10 on 10 बनली. बाय.